एसटी बस प्रवासादरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला गेलेले असताना आणखी एक अशीच घटना समोर आली। नगरहून शेवगावकडे जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानकातून एसटी बसमध्ये बसलेल्या केडगावमधील महिलेचे पर्समध्ये ठेवलेले सुमारे 4,04,000 रुपये किमतीचे 5 तोळे 6 ग्राम वजनाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी 2 मेला सकाळी 9:30 ते 11 दरम्यान घडली। यावर स्मिता कल्याण पागिरे राहणार रेणुकानगर केडगाव, मूळ राहणार अंतरवाली तालुका शेवगाव यांनी गुरुवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांनी त्यांच्या जवळील मोठ्या पर्समध्ये एक लाल रंगाची छोटी पर्स ठेवली होती। त्यात सुमारे 4,04,000 रुपये किमतीचे 5 तोळे 6 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील टॉप, वेल असे दागिने ठेवले होते। बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्समधील दागिने ठेवलेली छोटी पर्स चोरली। शेवगावमध्ये गेल्यावर चोरीची ही घटना त्यांच्या लक्षात आली। त्यानंतर त्यांनी सायंकाळी पुन्हा नगरमध्ये येऊन फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान सध्या लग्न सराई सुरू असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी महिला वर्ग एसटी बसला जास्त पसंती देतो। बस प्रवासात महिलांना 50% सवलत शासनाने लागू केलेली असल्याने महिलांची नेहमीच एसटी बस प्रवासासाठी गर्दी दिसते। याच गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारे चोरटे सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत। शहरासह जिल्ह्यात बस स्थानकावर तसेच बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे। या चोरट्यांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे। त्यामुळे बस प्रवासात महिलांनी दागिने सांभाळण्याची गरज आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।